माझा पहिलाच प्रश्न आहे, अमित शहा यांच्याबद्दल मला जी माहिती आहे त्यानुसार असं आहे की अमित शहा एका सदन कुटुंबामधून येतात. मग एक सदन कुटुंबामध्ये असणारा व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कशा पद्धतीनं जोडला गेला आणि रस्त्यावरती काम करणारा कार्यकर्ता कसा बनला? मुळात त्याच्या मागची एक पार्श्वभूमी अशी आहे की अमित शहा यांचं घर आहे धार्मिक प्रवृत्तीचं. अमित शहांचे आजोळ, दोन्हीकडचं आजोळ हे संस्थानिक कुटुंबांशी निगडीत होते. संस्थानिकांशी निगडीत, ते स्वतःही मूळचे संस्थानिक असे. आणि त्या दृष्टीने त्यांची संपत्ती आजोळकडनं, दोन्ही आजोळकडनं त्यांना मिळालेली. त्यांच्या घरामध्ये योगी अरविंदजी यायचे. आणि योगी अरविंद ज्या खुर्चीमध्ये बसायचे ती खुर्ची आजही अहमदाबादच्या त्यांच्या घरामध्ये पूजली जाते. नित्यपूजा त्या खुर्चीची केली जाते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अमित शहांवरती त्यांच्या आईवडिलांचे संस्कार, आजोबांचे संस्कार, आजीचे संस्कार हे लहानपणापासून होते. त्यांची आई गांधी भक्त. हे गांधी विचारांचे संस्कार हे अमित शहांवरती आले. ते कसे आले आपण मुलाखतीमधनं पुढच्या भागात, पुढच्या याच्यात पाहूयात, प्रश्नांच्या उत्तरात पाहूयात. ते अमित शहांचे मूळ संस्कार अमित शहांवरती संघाचे झाले. लहानपणापासून ते संघामध्ये, संघाच्या शाखेमध्ये जात होते. कॉलेजमध्ये आल्यानंतर अमित शहांनी अभाविपबरोबर त्यांचा संबंध आला आणि पूर्ण काळ ते अभाविपमध्ये अगदी अहमदाबाद जिल्ह्याचे अभाविपचे प्रमुख इथपासून त्यांनी काम त्यांचं सुरू केलं. आपण सुरुवातीच्या जीवनामध्ये सर म्हणजे भाजपचा कार्यकर्ते म्हणून काम करत असताना अमित शहांनी अगदी छोटी छोटी कामं केले, जसं की वॉल पेंटिंग असू द्यात किंवा जे पडेल ते कामं केले. मग जो माणूस अशा पद्धतीनं एका सदन घराण्यातून आलेला आहे, तो माणूस अशा पद्धतीनं एवढा डाऊन टू अर्थ कसा, परिवर्तन कसं झालं? म्हणजे संघाचे संस्कार हे मान्य आहे, संघाचे कुटुंबाने प्रत्येक गोष्ट स्वतः करायची. संघामध्ये जे संस्कार सांगितलं जातं की जे जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची, हे जे त्यांचे संस्कार होते हेच कुठेतरी आपण टीमचा भाग झालो पाहिजे. टीममध्ये काम करताना, समूहामध्ये काम करताना आपण कुठलाही, मी नेताच असेल, मी फक्त विचार करणारा विचारवंतच असेल किंवा मी तर कार्यकर्ता म्हणून पण काम केलं पाहिजे, कार्य पण केलं पाहिजे आणि पडेल ती कामं म्हणजे सतरंजी उचलण्याचं काम पण आपण केलं पाहिजे. हे कोणीतरी करणं गरजेचं आहे. मग आपण करायला का मागे पडायचं? तर कुठलेही जे पडेल ती आज्ञा स्वीकारायची, पडेल ते काम स्वीकारायचं. हे संघाचे संस्कार हेच मुळात त्यांच्या आजही त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. बरं, मग आता याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अतूट नातं बनलेलं आहे. कोणी गुरु शिष्याचं नातं म्हणतं, कोणी त्यांना रामलक्ष्मणाची जोडी म्हणतं, कोणी चंद्रगुप्त चाणक्याची जोडी म्हणतं. तर ह्या दोघांच्या सुरुवातीचा कालखंड कसा राहिलेला आहे, त्यांची भेट कशी झाली आणि सुरुवातीला ते एकमेकांशी कसे जोडले गेले? हे मुळात शाखेच्या ठिकाणी संघस्थानावरतीच अमित शहांची आणि नरेंद्र मोदींची ओळख झाली. आणि संघाच्या प्रचारकांचं एक वैशिष्ट्य असतं, मोदी तेव्हा प्रचारक होते. प्रचारक हे तिथे संघस्थानावरती शिक्षक म्हणून मानले जातात. तर या शिक्षकांचं कार्यकर्त्या म्हणजे स्वयंसेवकांवरती एवढं बारीक लक्ष असतं की त्यांचं ग्रूमिंग, नर्चरिंग हे सगळं त्यांच्या देखरेखीखाली होतं. मग अशा स्वयंसेवकाला जो होतकरू असेल, ज्याच्यामध्ये काही पोटेन्शियल दिसतंय, अशा स्वयंसेवकाला तो शिक्षक, तो प्रचारक सगळ्या प्रकारचे संस्कार देतो. त्याला धीड बनवतो, त्याला सभाधीड बनवतो, त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वागवायचं हे शिकवतो. त्याचे शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, नंतर बौद्धिक क्षमता कशा वृद्धिंगत होतील आणि हा चांगला स्वयंसेवक आणखी चांगला स्वयंसेवक कसा बनेल आणि पुढे त्याच्यातले नेतृत्व गुण पुढे येऊन हा जबाबदारी कशी येईल, हा पुढे प्रचारक कसं होईल, याची सगळ्याची पेरणी तो प्रचारक करत असतो. नरेंद्र मोदी हे प्रचारक असताना ही सगळी पेरणी हे एक अमित शहांचे गुण हेरून त्यांनी अमित शहांमध्ये पेरणी करणं सुरुवात केलं.